मित्रांनो, आज आपण शिकणार आहे डिटर्मिनंट कसा काढायचा असतो। 3 रो 3 रो आहेत आणि 3 कॉलम याचा डिटर्मिनंट आपण कसा काढू। तर पहिल्या रोला आपण कन्सिडर करून हा डिटर्मिनंट शोधणार आहोत। पहिला एलिमेंट प्लस घ्यायचा, दुसरा एलिमेंट मायनस घ्यायचा, तिसरा एलिमेंट प्लस घ्यायचा। जर 1 घेतला तर त्याला आपण एक डिटर्मिनंट इथं कन्क्लूड करतो, त्याच्यानंतर 2 घेतला तर आणखीन एक डिटर्मिनंट घेतो आणि +1 घेतला तर आणखीन एक डिटर्मिनंट घेतो। जर मी 1 घेतला तर या डिटर्मिनंट मध्ये कोणते एलिमेंट लिहितात हे बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही। तर या डिटर्मिनंट मध्ये याच एलिमेंटचा कॉलम आणि रो सोडून राहिलेले जे एलिमेंट असतात ते आपण घेतो, म्हणजे 2 5 5 2। परत -2 ला पण तसंच करायचं, त्याच एलिमेंटचा कॉलम आणि रो कॅन्सल करायचा आणि राहिलेले एलिमेंट लिहायचे, म्हणजे कोणते येणार 3 5 7 2। त्याच्यानंतर 1 ला पण काय करायचं, त्याचाच कॉलम आणि रो कॅन्सल करायचा, कोणते एलिमेंट राहिले 3 2 7 5, म्हणजे 3 2 7 5। आता बघा, आपण डिटर्मिनंट 10वी मध्ये शिकलो हा कसा सोडवायचा। 2 * 2 किती होईल तुमचा 4, 5 * 5 25, -2 3 * 2 6, 7 5 35 +1 5 3 15, 7 2 14, 1 * 4 - 24 -21, -2 6 - 35 -29 +1 * किती होईल 1, 15 14 1। मल्टिप्लिकेशन करून घ्या या तीन टर्मचा अगोदर, -21 * -21 -21 मायनस इंटू मायनस प्लस 29 + 2 58 and 1 * 1 1, 58 + 1 59 -21 किती होईल सांगा 20 -20 केल्यानंतर किती 38। This is the final answer of this example. Thank you.